राम राम मंडळी, वेलकम बॅक टू चैतन्य योग साधना. आजचा व्हिडिओ सुद्धा एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही फ्लॅट फूट डिफॉर्मिटी साठीच्या काही एक्सरसाइजेस केल्या होत्या आणि त्याचबरोबर बॅक पेन साठी सुद्धा त्या एक्सरसाइजेस खूप महत्वाच्या होत्या आणि खूप फायद्याच्या होत्या. तर त्यामध्ये काही प्रकार टाकायचे राहून गेले होते. व्हिडिओ खूप मोठा होईल असं वाटलं होतं. म्हणून काही प्रकार भुजंगासनाचे राहून गेले होते. पण पुन्हा रिक्वेस्ट आली की पुन्हा एकदा सगळ्या प्रकारच्या भुजंगासनांचा एक व्हिडिओ आम्हाला हवा आहे. तर त्यासाठी आजचा व्हिडिओ मी बनवते आहे. खास तुमच्या रिक्वेस्टला मान देऊन हा व्हिडिओ मी बनवते आहे. तर नक्की शेवटपर्यंत या व्हिडिओ सोबत राहा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला फायदा होतोय असं लक्षात आलं तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही इतरांसोबत सुद्धा शेअर करा आणि त्यांना सुद्धा फायदा व्हावा अशी सदिच्छा आपण ठेवूया. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भुजंगासनाच्या काही प्रकार करणार आहोत आणि ते एका साखळीच्या फॉर्म मध्ये करणार आहे. म्हणजे भुजंगासन साखळी असे प्रकार आपण करणार आहोत. आता व्हिडिओ थोडासा छोटाच असणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त आवर्तन करू शकता आणि वेळ असेल तर तुम्ही ते होल्ड सुद्धा जास्त वेळेपर्यंत करू शकता. जेवढी तुमची क्षमता आहे तेवढ्या वेळेपर्यंत तुम्ही ते आसन होल्ड करून टिकवू शकता. साधारण 1 मिनिटापर्यंत आपण भुजंगासन होल्ड करू शकतो. त्यामुळे तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही नक्की 1-1 मिनिटापर्यंत प्रत्येक भुजंगासनाचा प्रकार होल्ड करून त्या आसनाचे पूर्ण फायदे घेऊ शकता. तर आता आपण लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या व्हिडिओमध्ये आज आपण सगळे भुजंगासनाचे प्रकार बघतोय. ते भुजंगासनाची एक साखळी आपण बघणार आहे. त्यामुळे सगळे प्रकार आपण पोटावर झोपूनचे करणार आहोत. त्यामुळे लगेचच आपल्याला जायचं आहे मकरासनामध्ये. मकरासनात जातोय, पोटावर झोपायचंय. हातांची घडी असेल, पायांमध्ये अंतर असेल, मान एका बाजूला आणि थोडा वेळ आपण मकरासनातून शरीरावरचा सगळा ताण दूर करून घेऊया. कुठे कुठे ताण असेल, आता आपण जर काही धावपळ करून आलेलो असू, जिने चढून आलेलो असू किंवा काही काम करून आपण या सेशन ला अटेंड करत असू, तर पहिल्यांदा सगळ्यात आधी महत्वाचं म्हणजे आपलं शरीर रिलॅक्स असायला हवं. थोडंसं वॉर्मअप पण असायला हवं. थोड्या पूरक हालचाली करायला हव्यात. पण आता आपल्याला या व्हिडिओमध्ये वेळ कमी असल्यामुळे आपण वॉर्मअप करत नाहीये, पूरक हालचाली करत नाहीये. पण तुम्हाला जर वेळ असेल तर नक्की तुम्ही वॉर्मअप करा, पूरक हालचाली करा आणि मगच आसनांना सुरुवात करा. थोडा वेळ रेस्ट करू. मग आता आपण पहिला प्रकार करणार आहोत भुजंगासनाचा. तर त्यासाठी तयार. मान सरळ करायची आहे. दोन्ही पाय जवळ घेतोय. दोन्ही हातांचे कोपर टेकवायचे. कोपर टेकवले की दोन्ही मनगट जुळवून घेतोय. त्यावरती आपली हनुवटी टेकवायची आहे आणि या पोझिशन मध्ये थांबायचंय. या आसनाचं नाव आहे सहजहस्त भुजंगासन. या प्रकारात आपण 1 मिनिटापर्यंत आपण सहज थांबू शकतो. त्यामुळे या आसनात 1 मिनिट कंपल्सरी सगळ्यांना थांबायचं आहे. 1 मिनिट थांबूया आणि जेव्हा आपण थांबलेलो असू तेव्हा तुम्ही मनातल्या मनात नाम जप करू शकता. तुमच्या आवडीचा मंत्र, तुमच्या आवडीचं नाम जप तुम्ही मनातल्या मनात सुरू ठेवू शकता. किंवा तुम्हाला जर नाम जप करायचा नसेल तर तुम्ही 1 ते 60 अंक मनातल्या मनात मोजू शकता. उलट क्रमाने मोजले तर खूपच छान. एक मिनिट झाला, अंक मोजून झाले की आता आपण प्रकार दुसरा करतोय. दोन्ही कोपर अजून थोडेसे पुढे न्यायचे आणि या पोझिशन मध्ये थांबायचंय. होल्ड करतोय, ब्रीदिंग नॉर्मल ठेवायचंय, श्वासांवर कुठलंही नियंत्रण नाही. थांबा, रेस्ट करा. या पोझिशन मध्ये सुद्धा आपण रेस्ट करू शकतोय.
शरीर पूर्ण लूज सोडून द्यायचंय. जसं आपण शवासनात शरीर लूज करतो तसंच या आसनात सुद्धा शरीर लूज करण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रकार 2 सहजस्थ भुजंगासन करतोय. 1 मिनिट थांबणार आहे. मनातल्या मनात जप करा किंवा काउंटिंग करा. रिव्हर्स काउंटिंग करा. तुम्हाला कोणत्याही स्थितीत वाटलं की तुम्ही आसन होल्ड करू शकत नाहीये, तुम्ही आसन स्थिती सोडू शकता. थोड्या वेळ मकरासन करून रेस्ट करून घेऊ शकता. कुठलाही प्रकार कंपल्सरी नाहीये आणि 1 मिनिट थांबलंच पाहिजे असंही नाहीये. तुमच्या सहजतेने, क्षमतेने तुम्ही करायचं आहे. शरीराकडे लक्ष द्यायचं आहे. मग प्रकार 3 करणारे दोन्ही कोपर पुन्हा जवळ घेतोय. पुन्हा पहिल्या पोझिशनला दोन्ही कोपर आणतोय. दोन्ही हात आता समोर न्यायचे. दोन्ही हात अशा पद्धतीने खाली टेकवायचे आहेत. थोडेसे कोपर खाली ओढून घेतोय. खांद्याच्या रेषेत यायला हवे तिथपर्यंत. मग या पोझिशन मध्ये आपल्याला 1 मिनिट थांबायचं आहे. होल्ड, थांबा. 1 मिनिट तुम्ही सहज थांबू शकत असाल तरच थांबा, कंपल्शन नाही. ब्रीदिंग नॉर्मल ठेवायचंय. शरीराकडे लक्ष. सगळे मसल्स आणि जॉईंट्स लूज करून घ्यायचे. हा, आणि अजून एक महत्वाची सूचना आणि महत्वाची काळजी अशी घ्यायची आहे. हे आसनं सगळे करताना तुमचं पोट रिकामं असायला हवं. म्हणजे जर तुम्ही 12 वाजता जेवण केलेलं असेल दुपारी, तर तुम्ही संध्याकाळी 4 ते 5 वाजता ही आसनं करू शकता. किंवा सकाळी सकाळी रिकामं पोट असतं तेव्हाही तुम्ही ही आसनं करू शकता. जेवण झालेलं आहे आणि लगेच तुम्ही आसनं करायला लागलात असं अजिबात करू नका. जेवण झालंय 1-2 तास झाले तरी सुद्धा ही आसनं शक्यतो टाळा. पोट रिकामं पाहिजे. 3-4 तास जेवणामध्ये तुमच्या अंतर असायला हवं. तरच तुम्ही ही आसनं करा. म्हणजे तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही आणि या आसनांचे सगळे फायदे मिळतील. 1 मिनिट हे आसन करून झालं की आता आपण शरीर खाली टेकवतोय. थोडा वेळ मकरासन करूया. रेस्ट करा. रिलॅक्स करून घ्या. ताण दूर होतोय. श्वसन संथ आणि शांत. मणक्यांकडे लक्ष द्या. आता जे प्रकार 2 प्रकार आपण सहजहस्त भुजंगासनाचे केले आणि अजून एक तिसरा प्रकार केला दोन्ही हात समोर ठेवून. त्याला स्पिंक्स पोझिशन असं सुद्धा म्हणतात. तर तो प्रकार 3 आपण भुजंगासनाचा केलेला आहे. त्यामुळे मणक्यांवर कुठे कुठे ताण आलाय तिकडे लक्ष द्यायचंय. टेस्ट करून झालं की मग पुढचं आसन करतोय. दोन्ही हात छाती लगत घ्यायचे आहेत. हनुवटी टेकवायची आहे. दोन्ही पाय शक्यतो जुळलेले ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. जर तुम्हाला वाटतंय की पाय जुळलेले राहत नाहीये, आपोआप ते विलग होत आहेत, तरच ते विलग होऊ द्या. अन्यथा दोन्ही पाय जुळलेले शक्यतो ठेवण्याचा प्रयत्न करा. मग दोन्ही हात छाती लगत पुढचा प्रकार वक्रहस्त भुजंगासन करणारे त्यासाठी तयार. दोन्ही हात छाती लगत ठेवले की हळूहळू श्वास घेत शरीर आपल्याला वर उचलायचंय. आता इथे बघा, शरीर वर उचलत असताना हातांवर जोर, हातांवर वजन आपल्याला घ्यायचं नाहीये. हात फक्त आपण नावाला जमिनीला टेकवलेले आहेत. पूर्ण भार आपण मणक्यांवर घेत आपलं शरीर जेवढं वर उचलतं जाईल तेवढं वर उचलायचं. खूप जास्त उचललं जाणार नाहीये. एवढंच साधारण वर उचललं जाईल. हात अगदी रिलॅक्स ठेवून साधारण जेवढं उचलता येतंय उचलायचंय. जेवढा वेळ स्थिर राहता येतंय. आता हे आसन थोडं अवघड असल्याने आपण जास्त वेळ स्थिर राहू शकणार नाही. तर 10 सेकंद झाले की शरीर खाली टेकवायचंय. असं मग आपल्याला 5 वेळा करायचंय. 5 वेळा करा. श्वास घेत शरीर वर उचला. 10 सेकंद थांबा. अंक मोजा आणि खाली टेकवा. पुन्हा वर उचला. 10 सेकंद थांबा आणि टेकवा.
अजून 2 वेळा करा. आवर्तन पूर्ण करा. 5 वेळा झालं की मकरासनातून रेस्ट घ्या. रेस्ट खूप कंपल्सरी आहे, महत्वाची आहे, त्यामुळे रेस्ट घ्यायला कंटाळा करू नका. एक 10 ते 20 मिनिटांची रेस्ट घेतली तरी पुरेशी आहे, पण मध्ये मध्ये थोडा ब्रेक नक्की घ्या. मग पुढचा प्रकार आपल्याला करायचा आहे. पुन्हा आपण जो तिसरा प्रकार केला होता त्या तिसऱ्या प्रकारात येतोय. तिसरा प्रकार असा घ्यायचा आहे आणि या पोझिशन मधून आता आपल्याला कोपर सरळ करायचे. आता हा प्रकार साधारण तिसरा, चौथा आणि हा 5वा प्रकार आता आपण करतो. त्यामुळे या प्रकारात दोन्ही हातांचे तळवे टेकलेले राहतील आणि कोपर वर उचलून घेतोय. हात कोपऱ्यातून आता सरळ करतोय. थांबायचे, होल्ड. जेवढ्या वेळ तुम्ही सहज थांबू शकता, 10 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद थांबा आणि कळ लागली की कोपर टेकवा. असं आपल्याला 5 वेळा करायचं. एकदा झालेले आहे, अजून 4 वेळा करूया. चल. दृष्टी समोर ठेवा, ब्रीदिंग नॉर्मल ठेवा, श्वास रोखू नका, दीर्घ घेऊ नका. आपापल्या क्षमतेने करा. आवर्तन पूर्ण करा आणि थांबा. रेस्ट करा. रिलॅक्स. ताण दूर होतोय. शरीर सैल. श्वसन संथ. मन शांत. आता जे आपण 1 ते 5 प्रकार केले, हे सगळे प्रकार पाठदुखीसाठी, मणक्यांसाठी खूप फायद्याचे आहेत. पण जर मेजर इंजुरी असेल, जर तुमचं मणक्यांचं ऑपरेशन झालेलं असेल, तर साधारण 4 ते 5 महिने किंवा 6 महिने तुम्ही हे प्रकार करू नका, टाळा. आणि नंतर एका तज्ञाच्या सल्ल्याने तुम्ही हे सगळे प्रकार करू शकता. रेस्ट करून झालं की आता जो थोडासा अजून अवघड प्रकार आहे तो आपण करणार आहे. सरळ हस्त भुजंगासन करणार आहे. आता हे 5ही प्रकार सगळेजण नॉर्मली करू शकता. पण ज्यांना कुठलाही त्रास आहे जास्तीचा, खूप पेन आहे, दुखतंय, मणक्यांमध्ये गॅप आहे, तर त्यांनी हा प्रकार तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावा. जर तुम्हाला काहीच माहिती नसेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये विचारू शकता की आम्ही हा प्रकार करायला हवा की नाही. तसं तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता. ओके. तर आता हा प्रकार करताना खूप काळजी घ्यायची आहे, त्यामुळे अतिशय सावकाश आणि सावधानीपूर्वक करणार आहोत. आता हा प्रकार आपण सरळ हस्त भुजंगासन. दोन्ही हात छाती लगत, दोन्ही पाय जोडलेले, हनुवटी टेकवायची, श्वास सोडायचा आणि श्वास घेत आपल्याला शरीर वर उचलायचं. जेवढं वर उचलता येते तेवढं वर उचला. मान सरळ ठेवा, दृष्टी समोर ठेवा आणि होल्ड करा. किती वेळ तुम्ही होल्ड करू शकताय तितकंच होल्ड करा. शोल्डर्स, खांदे खेचून घ्या, ताणलेले ठेवू नका. रिलॅक्स करून घ्या. खाली खाली ठेवा, वर उचललेले ठेवू नका. कळ लागली की लगेचच खाली टेकवा शरीर आणि रेस्ट करा. पुन्हा आता आपल्याला हा प्रकार 5 वेळा करायचा आहे. एकदा झाले, आपण 4 वेळा करणार. 10 सेकंद होल्ड आणि रिलॅक्स. पोटावरचे फॅट्स, चरबी कमी करण्यासाठी हा प्रकार खूप महत्वाचा आहे. पण जर तुम्हाला वाटलं की या प्रकाराने त्रास होतोय, हा प्रकार तुम्ही टोटली स्किप करा आणि आधीचे 5ही प्रकार तुम्ही जास्त वेळ करू शकता, जास्त आवर्तनही करू शकता. 10-10 आवर्तन हळूहळू वाढवायला हरकत नाही.
5 वेळा करून थांबा. मकरासन. रेस्ट करा. ताण दूर होतोय. श्वसन संथ. मन शांत. श्वसनाची गती वाढते. हा शेवटचा प्रकार केल्यामुळे थोडासा श्वास वाढतो, लागतो. श्वासांचा स्पीड वाढतो. त्यामुळे शरीर पूर्ण सैल करून घ्या. मणक्यांकडे लक्ष द्या. मणके सगळे सैल करून घ्या. ताण दूर होतोय. श्वसन संथ. ब्रीदिंग कडे लक्ष द्यायचंय. जोपर्यंत ब्रीदिंग नॉर्मल होत नाहीये तोपर्यंत मकरासनातच थांबायचं आहे. ब्रीदिंग नॉर्मल झालं असं तुम्हाला वाटलं की आता श्वास नॉर्मल झालाय, आता काही वाटत नाहीये दम लागल्यासारखं, की मग आपल्याला मकरासन सोडायचंय. आता आपण सगळे बॅक बेंडिंगचे प्रकार केलेले आहेत. त्यामुळे आता एक प्रकार आपल्याला असा करायचा आहे जो फॉरवर्ड बेंडिंगचा प्रकार आहे. त्याचं नाव आहे शशांकासन. तर शशांकासन करूया. हळूच आसन स्थिती घ्यायची. ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी शक्यतो हे आसन टाळायचे. बाकी सर्वजण हा प्रकार करू शकता. शशांकासन करतोय. दोन्ही हात सरळ करायचे समोर. कपाळ टेकवायचंय आणि थांबायचंय. 1 मिनिट असंच थांबायचंय. शशांकासनातून दीर्घ श्वास घ्यायचाय, सोडायचाय. छाती पोटाच्या हालचालीकडे लक्ष. आकुंचन प्रसरण अनुभवतोय. श्वास सुरू. दीर्घ घ्या, हळूहळू सोडा. संस्थिती सोडा. हळूच उठा आणि उठून बसा. तर बघा, रोजच्या धावपळीच्या जीवनात जरी तुम्हाला 1 तासाचं सेशन अटेंड करायला जमत नाहीये किंवा तुम्ही बाहेर गेलेले आहात, कुठेही ट्रॅव्हल करता आहात, तर हा थोडासा वेळ काढून तुम्ही हे सगळे प्रकार करून तुमच्या मणक्याला अलाइन करू शकता. त्याला एक नवीन एनर्जी देऊ शकता. तुमचे जे स्पायनल मसल्स आहेत त्यांना ऍक्टिव्ह करून तुमची हेल्थ तुम्ही फिट ठेवू शकता. फ्लेक्झिबिलिटी छान ठेवू शकता. त्यामुळे नित्य नियमाने हे सगळे प्रकार करायला विसरू नका. खूप छोटा व्हिडिओ आहे. खूप कमी आसनं आहे. नक्की ट्राय करून बघा आणि केल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये शेअर करा. माझे इथे थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन सेशनमध्ये, एका नवीन व्हिडिओ सोबत, एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत राम राम.